मित्रांनो, प्रधानमंत्री ग्रामीण योजना ही जी काही घरकुलासाठी राबवली जाणारी महत्वाची अशी योजना आहे। या योजनेमध्ये राज्यातील लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान देण्याचा राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। याचा जीआर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। परंतु हे अनुदान प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार नाही। मग हे अनुदान नेमकं कोणाला मिळणार हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असे जे काही नवनवीन अपडेट येतील ते अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, याच्याच संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये राज्यातील जे काही प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्याला 50,000 रुपयाचं वाढीव अनुदान देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये उद्दिष्टातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या 50,000 रकमेमधून 35,000 रुपयाचं अनुदान हे घरकुल बांधकामासाठी, तर 15,000 रुपयाचं अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावरती 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करण्याकरता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अनुदान म्हणून या ठिकाणी अनुदेय राहील। अर्थात पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत 1 किलोवॅट साठी जे 30,000 रुपयाचं अनुदान मिळतं त्याच्या व्यतिरिक्त हे 15,000 रुपयाचं अर्थात 45,000 रुपये अनुदान हे घरकुल लाभार्थ्याला पीएम सूर्यघर योजनेमध्ये असणार आहे। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणार नाहीत अशा लाभार्थ्यांना 15,000 रुपयाचं हे अनुदान देय असणार नाही। अर्थात त्यांना फक्त 35,000 रुपयाचा लाभ मिळेल आणि जे काही पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत 1 किलोवॅट पर्यंतचा लाभ घेतील अशा लाभार्थ्यांना एकंदरीत हे वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। राज्यात सामाजिक न्याय विशेष विभाग, आदिवासी विकास विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टाकरता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 2024-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टासाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अंतर्संकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष, राज्य गृहनिर्माण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मित्रांनो, हा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।